नमस्कार मित्रांनो, मी आज हे कॉम्प्रेशर रिप्लेस करत आहे. ॲक्च्युली या कॉम्प्रेशरमध्ये ना वाइंडिंगचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम मी फाइंड केला आहे. कॉम्प्रेशरची वाइंडिंग गेल्यामुळं ते कॉम्प्रेशर काही चालू होत नाही. त्यामुळं मी कॉम्प्रेशर बदलायचा निर्णय घेतला. आणि आता बघा, मी गॅस काढतो आहे. त्याच्यातला गॅस काढून घेतला. येताना NRB वाल असतं, ते NRB वाल मी काढतो आहे. बाजूला ठेवला आणि मी NRBची वाल कट करून घेतो आहे. म्हणजे मला हा NRB परत यूज करायचा आहे, म्हणून मी त्याला व्यवस्थित कापून काढून घेतो आहे, बाजूला ठेवतो, कारण त्याचा वापर परत करायचा आहे. त्यानंतर आता सक्शन लाईन पण कट करून घेतो आहे. सक्शन लाईन कट केल्यानंतर गोल गोल फिरवून असं बऱ्याच वेळा फिरवावं लागतं त्याला. त्याच्यानंतर ते कट होतं. आता डिस्चार्ज लाईन पण कट करून घेतो. डिस्चार्ज लाईन कट करायला थोडंसं वेळ लागते. बरीच मेहनत आहे ना आमच्याही कामात. पाईपाच्या आतमध्ये एक पाईप आहे, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागला काढायला त्याला. कॉम्प्रेसर बाजूला काढून ठेवलं आहे. आता कॉम्प्रेसर काढून घेतलं. नवीन कॉम्प्रेसर बसवत आहे. कॉम्प्रेसर ॲक्च्युली LG कंपनीचा आहे आणि फ्रीज मात्र गोदरेज कंपनीचा आहे. रिप्लेसमेंट चालतं एक. आणि LG गोदरेजपेक्षा कॉम्प्रेसर LGचं थोडंसं चांगलंच आहे, त्यामुळं गोदरेजला LG टाकून देतो आहे. व्यवस्थित फिट करून घेतो. कॉम्प्रेसर व्यवस्थित बसल्यानंतर ही डिस्चार्ज लाईन कनेक्ट करावं लागतं सुरुवातीला. डिस्चार्ज लाईन कनेक्ट करून घेतो. ॲक्च्युली ना डिस्चार्ज पाईप थोडासा कमी पडते. मग मी सुरुवातीला तर विचार केला पाईप जोडायचा का. मग मी थोडंसं वर बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की पाईप बेंड करून ठेवलेला आहे वर. मग तोच पाईप मी ते बेंड केलेला पाईप मी सरळ करायचा विचार केला आणि तो वरचा पाईप तो सरळ करून घेतला. पाईपाची लांबी वाढली. त्यानंतर मग आता पाईपला स्विजिंग करून घेते. स्विजिंग करण्यासाठी हा स्विजिंग टूलला कनेक्ट केला. याचं जे आहे ना छिद्र लहान असतं, मग त्यासाठी नोज प्लायरनं थोडीशी त्याची फ्लेअर करून घेतलं, थोडंसं तोंड मोठं केलं त्याचं आणि व्यवस्थित हा टूल त्याच्यात बसला. त्याच्यानंतर मग थोडंसं हातोडीनं मारून त्याचं छिद्र मोठं करून घेतलं. म्हणजे आपण जॉईंट करताना कसं एकमेकात घालून कपलिंग तयार करून घेतले, त्याला झाला कपलिंग तयार. आता स्विजिंग टूल काढून घेते. आता पाईप व्यवस्थित पुरायला लागलं आहे आणि पाईप व्यवस्थित कनेक्ट करून घेतल्यानंतर त्याला मी जॉईंट मारणार आहे. आता हे आमचं गॅस वेल्डिंग सेट, ब्रेजिंग टूल, टॉर्च आणि LPG. ब्रेजिंग सेट झाला तयार. आता करून घेतो आहे आम्ही त्याची. थोडंसं हीट करावं लागतं
चांगलं हीट झाल्यानंतर मग त्याच्यावर हा ब्रेजिंग रॉड सोडला की जॉईंट एकदम पक्का होऊन जाते. व्यवस्थित हीट जनरेट झाल्यानंतर आता त्याला ब्रेजिंग रॉड लावते. रॉड लागल्यानंतर हा जॉईंट झाला कंप्लीट. आता मी तुम्हाला ते मागच्या वेळेस सांगितलेलं NRB वाल, NRB वालला समोरून एक ॲल्युमिनियम ब्रेजिंग असतं, तर त्याला ते हीटमुळं ते वितळू नये म्हणून मी त्याला वल्ला कपडा लावला आहे. आणि परत मी आता हे NRB वाल पण जोडून घेतो आहे. बघा, ब्रेजिंग करते वेळेस थोडंसं जास्त हीट करावं लागतं. व्यवस्थित हीट मेंटेन झाल्यानंतर पूर्ण रॉड वितळून खालून वरपर्यंत पूर्ण जॉईंट कवर करून घेतो ते. हा झाला ब्रेजिंग NRB वाला. हा दोन्ही कनेक्ट झालं आहे. आता मी रिले LP कनेक्ट करून कॉम्प्रेसर ऑन करून घेतो. भरपूर हीट होते, खूप गरम होतं. त्याला थोडंसं पाणी टाकून थंड करून घेतोय. ॲक्च्युली सध्या NRB लावायची नव्हती मला, पण त्याला थंड करून घेतलं. आता हे आहे मल्टीमीटर, टॉन टेस्टर, एम्पियर मीटर म्हणतो आहे मी याला. आता कॉम्प्रेसर किती एम्पियर घेते हे चेक करायचं आहे मला. चालू केलं आहे. कॉम्प्रेसर व्यवस्थित एम्पियर घेत होतं, तर त्याच्यातच मी सायकल फ्लश करून घेतो आहे. कारण फ्लशिंग कॉम्प्रेसर, जुना कॉम्प्रेसरचं ऑइल वरी चढलेलं असतं, ते ऑइल काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आता हे फ्लशिंग प्रोसेस आहे. याला जवळपास 15 मिनटं मी फ्लश केलं आहे, पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तेवढं नाही दाखवणार. आणि हे महत्त्वाची प्रोसेस आहे. याच्यात काय होतं, वर जे चढलेले फ्रीझर बॉक्समध्ये ऑइल जे आहे ते ऑइल काढण्यासाठी आपल्याला हे फ्लश करणं गरजेचं आहे. मी पूर्ण फ्लश करून घेतलं त्याला. पूर्ण ऑइल बाहेर निघून येतं. झाली फ्लशिंग प्रोसेस पूर्ण. हा म्हणजे भरपूर वेळ केला आहे, पण मी व्हिडिओमध्ये कमी दाखवतो आहे. तुम्ही मग पूर्ण व्हिडिओ बघत नाही. करून हाच कसा आहे, म्हणजे असं एका बोटाने दाबून धरायचे, कॉम्प्रेशर पंपिंगद्वारे ते फ्लश म्हणजे पुढं ढकलते. ऑइल एकदम कॉर्नरला येते आणि आम्ही एकदाच सोडून देतो त्याला, तर ते एअर प्रेशर एकदम फास्ट सुटून जातं. प्रेशरनं निघाल्यानंतर ते पूर्ण असं हे जे बाहेर दिसते ते ऑइल बाहेर पडते. हा कपडा जवळपास पूर्ण ओला झाला होता त्या ऑइलनं. आता एवढं करून आपण इथं नाही थांबणार आहे. म्हणजे फ्लशिंग झालं म्हणजे हे काम पूर्ण नाही झालं. याला वॅक्यूम करणं गरजेचं असते. तर त्यापूर्वी आता मी फ्लशिंग प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर याला जॉईंट मारून घेणार आणि वॅक्यूमला लावणार आहे. तर ही वॅक्यूमची प्रोसेस पण पुढे आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी. कारण या कामात ना फ्लशिंग खूप महत्त्वाचं आहे. फ्लशिंग जर व्यवस्थित नाही झालं की मग फिल्टर चोक होते, कॅपलरी चोक होते. मग हे परत रिपीट कामं करावं लागते. आता आपण फ्लशिंग व्यवस्थित नाही केलं, म्हणजे पूर्ण ऑइल निघेपर्यंत जर फ्लश नाही केलं, तर मग हे ऑइल जे आहे ना या फिल्टरमध्ये, हे वरी दिसतं फिल्टर, या फिल्टरमध्ये जमा होणार आणि कॅपलरीमधनं ते कॅपलरी ब्लॉक करतं. कॅपलरीचं छिद्र खूप बारीक असतं. त्या कॅपलरीला ब्लॉक झाल्यानंतर मग ते गॅस पूर्ण फिरत नाही, सायकल पूर्ण होत नाही त्याची, मग इथंच अटकून राहते.
थोडंसं पण मॉइश्चर जरी असेल तर ते मॉइश्चरचं बर्फ बनते आणि बर्फ कॅपलरीला चिपकून राहतं. मग ते प्रोसेस पूर्ण जातं, गॅस पूर्ण फिरत नाही, त्यामुळं थंड होत नाही. आता मी ब्रेजिंग करून घेतो आहे. ब्रेजिंग झाल्यानंतर मग एकदा वॅक्यूमला लावणार मशीन. 15-20 ते कमीत कमी अर्धा घंटा वॅक्यूम करायचं असते. 15-20 मिनटं वॅक्यूम करणार, कारण मी बराच वेळ फ्लश केला आहे, त्यामुळं वॅक्यूमला महत्त्व जास्त आहे. आणि माझ्याकडं वॅक्यूम डबल स्टेजचा असल्यामुळे फास्ट होऊन जाते वॅक्यूम. झालं हे प्रोसेस पूर्ण. आता इथे जे आहे ना, मला चटका जोरात लागला होता बघा. मला ते मी आत्ताच गरम केलं त्या पाईपाला, आणि मी तिथून ते NRB वॉलचं हे ठेवलेलं आहे तिथं वॉल, ते वॉल काढायच्या प्रयत्नात मला चटका लागला जोरात. हात काढून घेतला आहे मी. ते चांगलंच काळं निळं होते, असा हात एकदम करपून जाते, असं ते इतकं भयानक चटका लागतो ते. झालं आता वॅक्यूमला लावायची प्रोसेस चालू झाली. आणि त्यापूर्वी आता ती NRB गरम, ती काही मी परत बराच वेळ तिथं ते शोधलं, पण मला सापडलं नाही NRB मधला वाल. मग मी माझ्याकडचे नवीन NRB मधला वाल काढून याला लावायचं ठरवलं. हे वाल लावलं. हे NRBच्या कॅपनंच, त्याला कॅपला वरी हे असतं, लॉक असतं, त्यानंच टाईट केलं जातं. ते मी त्याला व्यवस्थित टाईट करून घेतलं आहे. हे आहे गॅस चार्जिंगचं प्रेशर गेज चार्जिंग लाईन. हे वॅक्यूम पंप. कस्टमरला सांगितलं वॅक्यूम पंपचं पिन लावायला. कस्टमर गेला इकडून, पिन लावतोय. त्यापूर्वी मी त्याची NRBला लावून घेतलं. आता वॅक्यूम पंपला लावलं आहे. वॅक्यूम पंपला लावल्यानंतर आता झाली वॅक्यूमची प्रोसेस सुरू. आता इतके जवळपास 15-20 मिनटं वॅक्यूम होणार मशीन. मी बघतोय सगळे जॉईंट वगैरे चेक करून घेते, कुठून लिकेज तर नाही आहे. म्हणजे कुठं लिकेज जर राहिलं ना तर वॅक्यूम प्रॉपर होत नाही. म्हणून सगळे चार्जिंग लाईनचे नॉब आणि इथं वॅक्यूमला लावलेला नॉब, प्रेशर गेजमध्ये कुठं लूज तर नाही आहे ना, हे चेक करून घेतलं व्यवस्थित प्रॉपर. आणि हे जे आहे ना, झालं वॅक्यूम कंप्लीट. म्हणजे 15-20 मिनटाचं वॅक्यूम झाल्यानंतर हे गॅस चार्जिंगची प्रोसेस मी करणार. हे गॅसच्या आता हे गॅस टाकतोय आता. आणि त्यापूर्वी माझं ते वाल खराब झाला होता गॅसचा, त्याला रिपेअर करून घेतलं. त्याच्यानंतर मी आता हे गॅस सोडतोय. गॅस टाकत आहे आता. मी हमेशा गॅस वॅक्यूम करूनच टाकायला पाहिजे, कारण जे काही मॉइश्चर वगैरे असतं आतमध्ये सिस्टममध्ये ते व्यवस्थित निघून जातं वॅक्यूम केल्यानं. म्हणून वॅक्यूम करून घेतलं आहे. प्रॉपर वॅक्यूमशिवाय ना काम सक्सेस होत नाही. आता हे बघा 5 मिनटात, म्हणजे असं 2 मिनटात पूर्ण लाईन हीट व्हायला लागली आणि कूलिंग पण व्यवस्थित यायला लागते. त्यामुळे त्यापूर्वी आता हे मी गॅस टाकले, कॉम्प्रेसर चालू न करता एकदा मी प्रेशर म्हणजे लीक चेक करून घेतो, कुठे लिकेज तर नाही आपण मारलेल्या जॉईंटमध्ये. व्यवस्थित लीक चेक करून घेतो आहे. कुठं लिकेज नसेल तर मी आता, म्हणजे प्रेशर थोडंसं हाय असतं बंदमध्ये, चालूमध्ये लो प्रेशर होते, डिस्चार्जला हाय होते, सक्शनला चार्जिंग लाईनला प्रेशर कमी होऊन जातं. मी आता गॅस टाकणं होऊन झालं आहे माझं पूर्ण. मी आता हे एकदा ॲम्पियर मीटर लावणार, कॉम्प्रेसर किती ॲम्पियर घेते त्यानुसार. ॲम्पियर जर कमी वाटले मला किंवा मग जास्त वाटले तर गॅस कमी जास्त करता येतं. ॲक्च्युली ना हे बाय वेट गॅस चार्जिंग करायला पाहिजे, पण काय होते आता प्रत्येक फ्रीजवर स्टिकर नसते, किती ग्राम गॅस आहे त्याच्यात आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून आपण बाय प्रेशरच गॅस चार्ज करतो. आणि माझ्या तरी म्हणजे बऱ्याच टेक्निशियनच्या लक्षात येतं की याला किती गॅस पाहिजे, आणि हिटिंगवरनं या माझ्या हातात जे प्रेशर गेज आहे त्याच्यावर लक्षात येतं की आता गॅस किती आहे त्याच्यात आणि किती असायला पाहिजे. आता हीट चांगली व्हायला लागली. मी आता
गॅस चार्जिंग पूर्ण झाली आहे माझी. मी आतून एकदा चेक करतो की कूलिंग व्यवस्थित आहे का. बघितलं मी, वरून चांगली फ्रॉस्टिंग यायला लागली, बर्फ व्हायला लागले वरच्या साईडला. आता खाली पण बर्फ होते थोड्या वेळात. झाली गॅस चार्जिंग कंप्लीट. कॉम्प्रेसर रिप्लेस केलं आहे, त्याच्यानंतर गॅस चार्ज करून घेतला आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पुढेही बनवत राहणार आहे. थँक्यू.